मी मूळचा पुण्याचाच आहे आणि पुण्याबद्दल मला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि वाघोली हा एक एरिया असा आहे की जो सध्या डेव्हलपिंग स्टेजला आहे. पुण्यामध्ये आता जर डेव्हलपमेंटला पुढे स्कोप असेल तर तो हिंजवडी वाघोली या एरियामध्येच आहे. आणि ज्यावेळेस मी GSW ला व्हिजिट केली, त्यावेळेस त्यांचा जो टोटल टॉवर प्लॅन आहे, ABCD, ते त्यांचा कॉन्सेप्ट मला आवडला. दे वर कमिंग विथ द कॉन्सेप्ट ऑफ बालेवाडी हाय स्ट्रीट, अँड आय थिंक इट इज गोना वर्क हिअर. वाघोली हे एक डेव्हलपिंग स्टेजला असल्यामुळे, प्लस या लोकेशनचा एक हा ऍडव्हान्टेज आहे की समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी राहणार आहे याला पुढे जाऊन. मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे, जो रिंग रोड आहे त्याची कनेक्टिव्हिटी राहणार आहे. त्यामुळे फ्युचरच्या दृष्टीने आणि बिझनेस ग्रोथच्या दृष्टीने हे दिस इज गोइंग टू बी लाईक अ प्राईम लोकेशन. सो हा एक पॉइंट होता. आणि दुसरं, ज्यावेळेस आम्ही GS डेव्हलपर्सच्या लोकांशी बोललो, ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला, वी फाउंड द कॉन्फिडन्स इन द टीम अँड इन द प्रोजेक्ट कॉन्सेप्ट इट सेल्फ. सो दॅट टाइम आय डिसाइडेड की लेट्स गो फॉर द इन्व्हेस्टमेंट. जेव्हा आम्ही भेटलो, म्हणजे आम्ही व्हिजिट केलं, मुळात काहीच प्लॅन नव्हता. बट जेव्हा वेन वी वर पासिंग बाय, आणि खूप प्रॉमिसिंग वाटलं. होल सेटअप इज सो, दे आर ॲडव्हर्टायझिंग सो वेल. सगळे जर तुम्ही सेटअप बघितलं बाहेरून तर खूप प्रॉमिसिंग वाटतं, आणि आतून आल्यावरती त्यांचे, जसं सर म्हणाले, तसं एक्सप्लेनेशन खूप छान आहे. दे आर गुड. आणि खरंच आय होप की ही इन्व्हेस्टमेंट खूप चांगली जाणार आहे, कारण ओव्हरऑल प्लॅन लुक्स गुड. आणि जेस डेव्हलपर, द पीपल आर लाईक फॅमिली ओनली. सो येस, वी वोट फॉर वोट फॉर वाघोली हाय वाघोली स्ट्रीट. एस्टेट.